नमस्कार, वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। दिवाळीचा फराळ। दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये करंजी असते। या अगोदर मी लेअरवाली करंजी रेसिपी अपलोड केलेली आहे। खूप छान त्या रेसिपीला रिस्पॉन्स आलेला आहे। आज मी करंजी बनवते। कशी करंजी बनवते पहा बरं। करंजी रेसिपी। आज रेसिपी दिवाळीचा फराळ करंजी। वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी करंजी रेसिपी अपलोड केलेली आहे। अगदी उत्तम आपला प्रतिसाद मिळालेला आहे। आज मैदा न वापरता, म्हणजे मैदा वापरणार आणि फक्त तो मैदा मी बाइंडिंगसाठी वापरते बरं। रव्याचा वापर करून मी आज करंजी बनवते। रवा मिक्सरला फिरवून घ्या किंवा 0 नंबरचा रवा आणू शकता। मी रवा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तुम्ही करंजीची पारी किती जाड लाटताय त्या अंदाजाने रवा घ्या। 1.5 कप बारीक रवा, चाळून घेतलेला पाव कप मैदा। बाइंडिंगचं काम करतं मैदा, म्हणून पाव कप मैदा घेतलेला आहे। जर तुम्हाला मैदा अजिबात वापरायचा नसेल तर स्किप करा। चिमूटभर मीठ मिक्स करते। या चमच्याने मी तूप गरम करून घेतले 4 चमचे। तूप कडकडीत गरम केलेलं असावं। मिक्स करून घेते। तूप गरम आहे। आता तुपाच्या गुठळ्या सगळ्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। असं आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे रव्याला सगळीकडे तूप लागेल। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला करंजीच्या पारीचा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी अगदी कमी वापरायचं आणि ही कणिक जी आहे करंजीसाठी अगदी घट्टसर मळून घ्यायची आहे। रव्याचा गोळा मळून तयार आहे। रव्याचा गोळा घट्टसर मळलेला आहे, म्हणून मी 1 तास त्याला झाकून ठेवणार आहे। गोळा मळला आणि जर तो सैल झाला ना तर जास्त वेळ झाकून ठेवू नका। माझी एक टिप, रव्याची मळून ठेवलेली कणिक म्हणजे रव्याचा डो मळून ठेवलेला इतका घट्टसर आहे, पाहू शकता तुम्ही। आणि रवा ना छान आता फुलला गेलेला आहे। आता काय करायचं, रव्याची करंजी बनवते की नाही मी, पाटा वरवंटा असेल किंवा खलबत्ता असेल तर थोडं थोडं असं हे रव्याचा गोळा घ्यायचा आणि कुटून घ्यायचा। आणि नसेल खलबत्ता पाटा वरवंटा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर आपल्याला हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। तसं करून करंजी बनवली अगदी खुसखुशीत करंजी होते। हे पहा, आताच पीठ इतकं छान झालेलं आहे। थोडं मिक्सरला हे पीठ फिरवून घेते पल्स मोडवर। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पारीसाठी करंजीच्या जी रव्याची कणिक मळून ठेवली होती त्यातली थोडी थोडी कणिक मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। खूपच सुंदर करंज्या होतात बरं या रव्यापासून। हे पहा, तुम्ही पाहू शकता ही कणिक इतकी सॉफ्ट झालेली आहे। अशी कणिक हवी आपल्याला करंजी बनवण्यासाठी। करंजीचं सारण बनवते। 1 मोठा चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस भाजून घेते। खसखस भाजून झाली। 1 कप किसलेलं सुक्खं खोबरं। सुक्खं खोबरं आणि रवा याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। खोबरं आपल्याला खूप असं भाजायचं नाही आहे। खोबऱ्याचा रंग बदलेल इतकंच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालेलं आहे। अर्धा चमचा तूप, बदाम बारीक चिरून घेतले आणि काजू आणि बदाम याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार। काजू बारीक चिरलेले,
तुपावर परतून घेते. 1 चमचा चारोळी. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. बेदाणे मिक्स करते. दोन चमचे बेदाणे घेतलेत मी. ड्रायफ्रूट थंड करून घेते. 1 चमचा तूप पॅनमध्ये गरम करते. अर्धा कप बारीक रवा, 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे. आपण शिरा उपमा करतो तो रवा माझ्या घरी होता. तो रवा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. रवा तुपावर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजलेलं सुक्क खोबरं थोडंसं हाताने चुरून घ्यायचंय. आपण पारी भरतो त्यावेळेस आपली करंजी चिरणार नाही. रवा सगळं साहित्य थंड झाल्यानंतरच सारण बनवायला घ्यायचंय. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. सगळे ड्रायफ्रूट तुपासकट, भाजलेली खसखस. मी अर्धा कप रवा घेतला आणि बाकीचं सगळं साहित्य त्या अंदाजाने मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर मी चाळून घेतलेली आहे. समजा नसेल गोड आवडत तर ह्यातली 2 किंवा 4 चमचे साखर तुम्ही कमी करू शकता. मी अर्धा कप पिठी साखर घेतली आहे. 1 चमचा वेलची पावडर. सारण मिक्स करते. आता हे सारण फ्रीजमध्ये ठेवा तरीही खूप दिवस छान टिकतं. फ्रीजच्या बाहेर ठेवा तरीही खूप छान टिकतं. ज्या भांड्यामध्ये आपण सारण मिक्स करतो ते भांडं अगदी कोरडं हवं. सारण मिक्स करून तयार आहे. आता एकसारखे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. कोणत्या साईजमध्ये करंजी करायची आहे, लहान मोठी, तसे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. हे पहा, ह्या आकाराचा गोळा बनवून घेते. इतका गोळा घेतलेला आहे. लहान मोठी करंजी बनवायची आहे तुम्हाला त्या अंदाजाने तुम्ही गोळा घेऊ शकता. लाटून घेते पारी करंजीची. मैदा न लावता मी करंजीची पारी लाटलेली आहे आणि पाहू शकता अशी आपल्याला करंजीची पारी लाटायची आहे. जाड नाही, पातळ नाही. पारीच्या कडेला थोडं पाणी लावते. दूध लावलं तरीही चालेल. सारण भरायचं आहे. पारीवर असा हात ठेवलेला आहे. सारण भरते. करंजी फोल्ड करायची दोन्ही बाजूनी आणि इथे अगोदर आपल्याला बंद करायचं. हे पहा इथे, आणि या बाजूला सुद्धा इथे बंद करायचंय आणि बाकीची करंजी इथून अशी बंद करून घ्यायची. करंजी भरताना त्यामध्ये हवा राहता कामा नये. करंजीला मुरड घालून करंजी बनवू शकता. छान अशी करंजी तयार होते. भरलेली करंजी मी हातावर घेऊन दाखवते. रवा वापरलाय आणि मैदा अगदी बाइंडिंगसाठी वापरलेला आहे.
या रव्याच्या करंज्या एकदा तरी करून पहा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर लेअरवाली करंजी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा पाहू शकता। आता मी थोड्या करंज्या करून झाकून ठेवते। तेल गरम करून घेतलेलं आहे, करंजी सोडते। तुम्ही एका वेळेस 3-4 करंज्या तळू शकता। एका बाजूने करंजी झालेली आहे तळून, दुसरी बाजू, दोन्ही बाजूने करंजी छान अशी तळून घ्यायची आहे। करंजी तळून तयार आहे, पाहू शकता तुम्ही। बाकीच्या करंज्या तळून घेते, करंजी प्लेटमध्ये सर्व करते। रवा वापरून करंजी न तुटता न फुटता करंज्या बनवलेल्या आहेत। आणखीन नवीन नवीन व्हेरिएशन रेसिपी मी आपल्याबरोबर घेऊनच येणार आहे, आपण पाहू शकता। नमस्कार।